कणकवली उड्डाणपूल अद्याप दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे। गेल्या 6 वर्षांपासून 2 लेन बंद आहेत। 90% काम पूर्ण झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे। कणकवली उड्डाणपुलाकडे मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय। तळ कोकणातल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम हे 90% पूर्ण झाल्याचा दावा प्रशासन आणि राजकीय नेते करतात। मात्र सध्या परिस्थितीमध्ये महामार्गाचं काम हे पूर्ण झालंय का? कणकवलीतल्या उड्डाणपुलाचं 2 लेन गेल्या 6 वर्षांपासून बंद आहेत आणि सदर उड्डाणपूल हा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर पहिल्याच पावसात उड्डाणपुलाला तडे सुद्धा गेलेले आहेत। त्यानंतर केवळ मलमपट्टी करून लवकर दुरुस्ती केली जाईल असं आश्वासन देण्यात आलेलं होतं। काय नेमकी सगळी परिस्थिती आहे, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती काहीशी वेगळी आहे। ज्यावेळी अगदी 6 ते 7 वर्षापूर्वी या ठिकाणी या हायवेचं काम सुरू झालं आणि त्याचबरोबर हे ब्रिज आहे, ज्या ब्रिजवरनं मोठ्या प्रमाणात मुंबईवरनं गोवा आणि गोव्यावरनं मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते। अगदी हे ब्रिज ज्यावेळी उभारण्यात आलं त्याचवेळी त्या ठिकाणी पहिल्याच पावसामध्ये या ब्रिजचा जो काही भाग आहे तो कोसळला होता आणि त्यानंतर त्या कोसळलेल्या भागावर मलमपट्टी प्रशासनाने केली होती आणि पूर्णतः एक लेन जी आहे ती अगदी 6 ते 7 वर्षापूर्वी बंद करण्यात आली होती। ती लेन आजही जैसे ते आहे, म्हणजे आजही या पुलाची डागडुजी होताना पाहायला मिळत नाहीये। तर अगदी सिंधुदुर्ग जिल्हा असेल त्याचबरोबर इतर भागामध्ये नवीन ब्रिज बांधण्याचा घाट जो आहे तो प्रशासन घालतंय। मात्र जे खरोखरच इथे ब्रिज आहेत, जे ब्रिज अनेक वर्ष या ठिकाणी उभे आहेत, मात्र त्या ठिकाणी हे जे बॅरिगेड्स लावण्यात आले आहेत ते हटवण्यात येत नाहीयेत। त्याचबरोबर अनेक अपघात होत आहेत आणि त्या अपघातांना आळा घालण्यासाठी या पुलांची डागडुजी होणं, या ब्रिजची डागडुजी होणं हे फार गरजेचं होतं। मात्र याकडे प्रशासन आणि इथले राजकीय नेते दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहेत। उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।